नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सत्याग्रह पर्व या विषयावर एका परीक्षेच्या दृष्टीने एका आवडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेणार आहोत. तर पहिला प्रश्न, गांधी युगाचा उदय कोणत्या पर्वाच्या अस्तानंतर झाला? तर जो युगाचा उदय तो टिळक पर्व म्हणजे बघा, टिळक पर्वाचा असता आणि गांधी युगाचा उदय ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही म्हणजे एका रस्त्याने मुंबईचा जो एक रस्ता होता तिथे लोकमान्याची अंत्ययात्रा जाते व त्याचवेळी नजीकच्या रस्त्यावरून नवोदित व महत्तम राष्ट्रीय नेत्याची स्वातंत्र्य प्राप्तीसाठी निर्धार करणारी मिरवणूक येते. आता या दोघांमध्ये ना संघर्ष ना विचार विनिमय हा नियतीचा विस्मयकारक संकेत असावा असं आपण समजू. त्यानंतरचा प्रश्न, गांधीजींनी पहिला सत्याग्रह कुठे झाला? गांधीजींचा जो पहिला सत्याग्रह आहे तो चंपारण येथे झालेला होता. सेकंड 4 नंबरचा क्वेश्चन, खेडा सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? शेतकरी वर्गाशी खेडा सत्याग्रह हा संबंधित होता. अहमदाबाद सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? जो गिरणी कामगार वर्ग होता त्याच्याशी अहमदाबाद सत्याग्रह हा संबंधित होता. गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? आता गांधीजींचे राजकीय गुरु हा महत्वाचा प्रश्न आहे. गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते. आता बघा, गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. ठीक आहे. त्यानंतरचा 7वा क्वेश्चन, गांधीजींना सदस्यत्व नाकारलेल्या संस्थेचे नाव काय होते? सर्वंट्स ऑफ इंडिया. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी हे या संस्थेने गांधीजींना सदस्यत्व नाकारलेले होते. आता बघा, जे गोपाळ कृष्ण गोखले होते, ज्यांना गुरु मानलेले होते गांधीजींनी, त्यांचे जे अनुयायी होते ते सर्वंट्स ऑफ इंडिया या सोसायटीचे ते सदस्य होते आणि त्यांनीच गांधीजींना ते सदस्यत्व नाकारलेले होते. आता यानंतर काय केलं गांधीजींनी आपला अर्ज मागे घेतला. जो सदस्यत्वासाठी त्यांनी जो अर्ज दिलेला होता तो मागे घेतला आणि तरी सुद्धा सदस्य न होता महात्मा गांधीजी हे त्या सोसायटीच्या कार्यासाठी त्यांनी सदैव मदत केली. हे बघा, गांधीजींनी सदस्यत्व नाकारल्यानंतर काय केले? अर्ज मागे घेतला. सदस्यत्वाचा अर्ज त्यांनी मागे घेतला. गांधीजींच्या आंदोलनाचे प्रमुख तंत्र कोणते होते? सत्याग्रह. हे जे सत्याग्रह होते हे गांधीजींच्या आंदोलनाचे प्रमुख तत्व होते. परंतु जे नामदार गोखले यांचे जे अनुयायी होते, म्हणजे काही जहाल पंथाचे काँग्रेस जन देखील गांधीजींचे सत्याग्रहाचे तंत्र स्वीकारण्यास तयार नव्हते. ठीक आहे. आता रोलट विधेयकांवर टीका करणारे पण कायदेभंग न करणारे नेते कोण होते? आता ते जे लोकमान्य टिळक होते ते रोलट विधेयकांवर टीका करणारे होते पण कायदेभंग न करणारे हे नेते होते. रोलट आंदोलनाच्या वेळी टिळक कुठे होते? इंग्लंडमध्ये. रोलट आंदोलनाचा जो काळ होता तेव्हा टिळक हे इंग्लंडमध्ये होते. तर ते इंग्लंडमध्ये काय करत होते? ते इंग्लंडमध्ये जो मजूर पक्ष होता, हा जो मजूर पक्ष होता या मजूर पक्षाशी टिळक मैत्री जमवण्याचे प्रयत्न करत होते. परंतु तो पक्ष निवडणुकीत पराभूत झाला आणि ते जे टिळकांचे प्रयत्न होते ते वाया गेले. त्यामुळे मजूर पक्ष हा भारताचा मित्र झाला नाही. त्यानंतर काँग्रेसचे मावळ अध्यक्ष कोण होते? पंडित मदन मोहन मालवीय हे काँग्रेसचे मावळ अध्यक्ष होते. 14 नंबरचा प्रश्न आहे, रोलट विधेयकांना विरोध करणारे पण संघर्ष टाळणारे नेते कोण? आता मोहम्मद अली जिना. मोहम्मद अली जिना हे रोलट विधेयकांना विरोध करणारे होते पण संघर्ष टाळणारे. त्यानंतरचा प्रश्न आहे की रोलट आणीबाणीच्या काळात टिळक परत आले नाहीत याबद्दल खंत कोणी व्यक्त केली होती? तर रोलट आंदोलनाच्या वेळी जे लोकमान्य टिळक हे इंग्लंडला होते, ते मजूर पक्षाशी आपण इथे बघितलं ते मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते, तर ते आले नाही. तर याबद्दलची खंत कोणी व्यक्त केली? शंकरराव देव. शंकरराव देव यांनी त्याबद्दलची खंत व्यक्त केलेली होती की टिळक रोलट आणीबाणी प्रसंगी परत आले नाहीत. आणि बॉयरवी गर्जना करणारे टिळक रोलट आणीबाणीच्या प्रसंगी परत आले नाहीत याविषयी शंकरराव देवांनी खंत व्यक्त केली होती. आता होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या? होम रूल लीगच्या ज्या प्रमुख नेत्या होत्या त्या कोण होत्या? तर त्या ॲनी बेझंट. ॲनी बेझंट या 1917
काँग्रेसचे अध्यक्षपद उपभोगलं होतं हे अॅनी बेझंट यांनी. तसंच होम रूल लीगच्या संस्थापक व पुढारी म्हणून त्या मिरवलेल्या होत्या अॅनी बेझंट ह्या. आणि 1917 मध्ये त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद उपभोगलं होतं. तसेच ज्या अॅनी बेझंट होत्या या गांधीजींनी जे लिखित सत्याग्रह प्रतिज्ञापत्र केलेलं होतं, ठीक आहे, त्या सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर अॅनी बेझंट यांनी सही केली होती. तथापि या अॅनी बेझंट होत्या या एक आयरिश महिला होत्या, आयरिश. आणि त्यानंतर त्यांनी रोलेट सत्याग्रहास विरोध केलेला होता, हे पण लक्षात ठेवायचं. बघा, नंतर अॅनी बेझंट यांनी कोणत्या आंदोलनाला विरोध केला? आपण प्रश्न घेतलेला, प्रत्येक शब्दाचा आपण प्रश्न घेतलेला आहे. रोलेट सत्याग्रहाला विरोध केला होता अॅनी बेझंट यांनी, आणि त्या एक आयरिश महिला होत्या. 1917 मध्ये त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद उपभोगलं होतं. तसेच होम रूल लीगच्या संस्थापक व पुढारी म्हणून त्या मिरल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, डायआर्की म्हणजे काय? डायआर्की म्हणजे द्विदल शासन पद्धती. नंतरचा प्रश्न, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मवाळ नेत्यांनी कोणता पक्ष स्थापन केला? जो काँग्रेसमधून जो पक्ष बाहेर पडला होता, जे मवाळ नेते बाहेर पडले होते, त्यांनी कोणता पक्ष स्थापन केला? तर ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हा पक्ष त्यांनी स्थापन केला. आता हे काँग्रेसमधून हे मवाळ नेते बाहेर कसे पडले आणि त्यांनी कसे पक्ष स्थापन केला? ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हे आपण बघून घेऊया. एक हे होतं की रोलट उपव्याख्यान व दुसरं डायआर्की प्रकरण म्हणजे द्विदल राज्य पद्धती असताना व नंतरही प्रस्थापित काँग्रेस नेतृत्व कमालीचे हतबल आणि आर्थिक झालेले होते. या दोन प्रकरणांमुळे भारतीय राजकारण्यांचा विस्कळीतपणा व पोकळपणा तसेच हतबलपणा उघड झाले. त्यानंतर नेते शाब्दिक निषेध करीत होते, लेख लिहित होते किंवा न्यायालयांमध्ये प्रदीर्घ भाषणे करीत होते. काही राजकारणी कलोनियल राजनीतीवर, जी कलोनियल राजनीती होती, त्यावर टीका करू लागले. तर जे लिबरल मतवादी नेते होते, लिबरल मवाळ नेते, त्यांनी काय केलं, ब्रिटिशांशी सहमती घडवून आणून सत्तेमध्ये सहभाग मिळवता येईल अशी त्यांनी मत व्यक्त केले की बा ब्रिटिशांशी सहमती घडवून आणू आणि सत्तेमध्ये आपण सहभाग मिळवून घेऊ. ठीक आहे. पण रोलट प्रकरण आणि जी काँग्रेसची भूमिका होती व गांधीजींचा जो सत्याग्रहाचा निर्धार होता ते पाहून हे जे मवाळ नेते होते, मवाळ मतवादी नेते होते, भारतीय काँग्रेस पक्षातून ते बाहेर पडले. का? तर ह्या प्रकरणांमुळे. आणि त्यांनी ऑल इंडिया लिबरल फेडरेशन ही नामक राजकीय पक्ष त्यांनी हा काढला. त्यात बघा, पुढचा प्रश्न आपण तोच घेतलेला आहे की ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे मराठी नेते कोण होते? तर एम आर जयकर म्हणजे